Do schools really kill creativity? Greatest educationalist सर केन रॉबिन्सन क्लेम्स. विद्यार्थी मित्रांनो, रायटिंग स्किलमधून 3.2 जे काय आपण अभ्यासत आहोत, तर त्यात सर केन रॉबिन्सन यांनी दावा केला आहे, खरोखर शाळेत विद्यार्थ्यांची जी काही नवनिर्मितीची क्षमता असते, क्रिएटिव्हिटी, तर ती नष्ट होते का? तर त्या संदर्भात आपल्याला या पॅसेजमध्ये अभ्यासायचं आहे आणि त्याचा माइंड मॅप कसा तयार करता येईल ते पण या ठिकाणी आपण अभ्यासूया. इन द मोस्ट वॉच्ड TED Talk of all times, educationalist Sir Ken Robinson, FRSA, claims that schools kill creativity. विद्यार्थी मित्रांनो, फेलो ऑफ द रॉयल सोसायटी ऑफ आर्ट्सचे जे काही मेंबर आहेत, एक थोर शिक्षण तज्ज्ञ सर केन रॉबिन्सन यांनी दावा काय केला की खरोखर शाळेमध्ये विद्यार्थ्यांची जी काही क्रिएटिव्हिटी असते, सर्जनशीलता, ही नष्ट होते का? तर हा जो दावा केला तर तो काही बिनबुडाचा नाही. त्याचं उदाहरण, एक ॲव्हिडन्ससुद्धा आपल्याला दिलेलं आहे नेक्स्ट पॅसेजमध्ये, ते देखील आपण अभ्यासणार आहोत. सुरुवातीला हे समजून घेऊया. आर्ग्युइंग दॅट वी डोंट ग्रो इन टू क्रिएटिव्हिटी, वी ग्रो आउट ऑफ इट. म्हणजे तर विद्यार्थ्यांची नवनिर्माण क्षमता आपण या ठिकाणी वाढवत नाही, तर त्याच्या व्यतिरिक्त विकास त्या विद्यार्थ्यांचा शाळेत होतो, असा त्यांचा दावा आहे. ऑर रॅदर वी गेट एज्युकेटेड आउट ऑफ इट, किंवा त्यांना एज्युकेटेड करतात शाळेमध्ये, विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं, मात्र क्रिएटिव्हिटीकडे दुर्लक्ष होतं. एट टू रॉबिन्सन, क्रिएटिव्हिटी इज ॲज इम्पॉर्टंट ॲज लिटरसी अँड वी शूड अफोर्ड इट द सेम स्टेटस. रॉबिन्सन यांचं म्हणणं आहे की जेवढं साक्षरतेला महत्त्व आहे, आज आपण बघतो की लिटरसी मिशन गव्हर्नमेंट थ्रू राबवलं जातं, 100% लोक साक्षर झाली पाहिजे, तर जेवढी लिटरसी महत्त्वाची आहे, साक्षरता, तेवढंच क्रिएटिव्हिटीला सुद्धा महत्त्व दिलं गेलं पाहिजे, असं मत केन रॉबिन्सन यांचं आहे. यू कॅन व्हिजिट यूट्यूबवर तुम्ही जर गेलात तर टेड टॉक्स सिरीज तुम्हाला बघायला मिळेल आणि केन रॉबिन्सन यांचे लेक्चरसुद्धा तुम्हाला यूट्यूबवर अवेलेबल आहेत. विद्यार्थी मित्रांनो, केन रॉबिन्सन यांचा जो काही फर्स्ट पॅसेज आपण या ठिकाणी अभ्यासला, तर त्याचं एक माइंड मॅप कसं तयार करता येऊ शकतं. ॲज यू कॅन सी ऑन द स्लाईड, द मेन आयडिया इज दॅट सर केन रॉबिन्सन क्लेम्स, म्हणजे केन रॉबिन्सन या शिक्षण तज्ज्ञांचा दावा नेमका काय, म्हणजे मेन आयडिया जी काय असणार, तर त्याच्याशी रिलेटेड सब आयडियाज आपल्या माइंडमध्ये पॉपअप लगेच होतात आणि त्या पद्धतीने आपण एक एक ब्रांच त्या ठिकाणी लिहायची असते. सो सर केन रॉबिन्सन यांचं नेमका काय क्लेम, ॲज यू कॅन सी, स्कूल्स किल क्रिएटिव्हिटी. म्हणजे एक पहिलं उदाहरण आपण या ठिकाणी अभ्यासूया की त्यांचं मत आहे की शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला काय होतं, नष्ट केलं जातं. एज्युकेशन आउट ऑफ क्रिएटिव्हिटी, शिक्षण मिळतं आहे मात्र ते कसं, आउट ऑफ क्रिएटिव्हिटी, म्हणजे विद्यार्थ्यांच्या नवनिर्माण क्षमतेला वाव मिळत नाही. नेक्स्ट क्लेम, क्रिएटिव्हिटी टू बी अक्वायर्ड इन एज्युकेशन इटसेल्फ, म्हणजे शिक्षणामध्ये निश्चितच क्रिएटिव्हिटीला स्थान दिलं गेलं पाहिजे. इन दिस वे माय डिअर स्टुडंट्स, वी कॅन प्रिपेअर माइंड मॅप. नाव लेट्स मूव टू द सेकंड एक्झाम्पल फ्रॉम द बुक. ॲज सर केन रॉबिन्सन हॅज प्रोव्हाइडेड वन एक्झाम्पल ऑर एव्हिडन्स. मग एक एव्हिडन्स त्यांनी दिलेला आहे, बघा काय दिलेलं आहे, ॲज एव्हिडन्स ऑफ हाऊ स्कूल्स किल क्रिएटिव्हिटी, म्हणजे शाळेत विद्यार्थ्यांच्या नवनिर्माण क्षमतेला कसं नष्ट केलं जातं त्याचा एक पुरावा आपल्याला उदाहरणाद्वारे दिलेला आहे. म्हणजे त्यांनी जो दावा केला तो काही बिनबुडाचा नव्हता. एक एक्झाम्पल आपल्यासमोर या पॅसेजमध्ये दिलेलं आहे, बघा. रॉबिन्सन साइड्स द एक्झाम्पल ऑफ अ यंग गर्ल कॉल जिलियन लिन. एका जिलियन लिन नावाच्या विद्यार्थिनीचं उदाहरण या शिक्षण तज्ज्ञाने दिलेलं आहे. ॲट द एज ऑफ 8 वॉज ऑलरेडी व्ह्यू ॲज अ प्रॉब्लेम स्टुडंट विथ अ प्रॉबेबल लर्निंग डिफिकल्टी. मग शिकण्यामध्ये तिला अडचणी यायच्या. एक प्रॉब्लेम स्टुडंट वयाच्या 8व्या वर्षी जिलियन लिन होती. ड्यू टू हर इनॅबिलिटी टू सिट स्टिल अँड कॉन्सन्ट्रेट. तर का ती प्रॉब्लेम चाइल्ड होती, कारण ती एका ठिकाणी शांत बसू शकत नव्हती. सतत तिला बेचैन झाल्यासारखं वाटायचं, अस्वस्थता वाटायची आणि ती प्रॉपरली कॉन्सन्ट्रेशन करू शकत नव्हती. लक्ष केंद्रित झालं पाहिजे तर ते तिच्याकडनं होत नव्हतं. सो शी वॉज अ प्रॉब्लेम चाइल्ड. When her mother sought a medical explanation for Jillian's constant fidgeting,
and lack of focus, the doctor suggested they speak privately. As the two adults got up to leave, the doctor turned on the radio. मग काय झालं विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टरने तिच्या पॅरेंट्सला सांगितलं की तुम्ही जरा बाहेर थांबा, मी बघतो तिच्यासोबत काय ट्रीट करायचं ते. आणि मग त्या दोघंही आईवडिलांना जिलियनच्या बाहेर पाठवलं आणि एक रेडिओ ऑन केला. ॲज यू कॅन सी इन द इमेज, टर्न ऑन द रेडिओ, लेफ्ट अलोन इन अ म्युझिक फिल्ड रूम. मग एका रूममध्ये डॉक्टर, जिलियनचे पॅरेंट्स सगळे बाहेर आले. डॉक्टरांनी रेडिओ स्टार्ट केला आणि पूर्णपणे असं संगीतमय वातावरण निर्माण झालेल्या खोलीत फक्त जिलियनला तिथे राहू दिलं आणि ते तिघंही बाहेर निघाले. म्हणजे तिला पूर्ण ॲटमॉस्फिअर म्युझिकल तयार करून दिलं. यंग जिलियन बिगॅन टू डान्स. मग त्याचा परिणाम काय झाला विद्यार्थी मित्रांनो, ती 8 वर्षाची यंग जिलियन लिन नाचायला लागली. ऑब्झर्विंग हर थ्रू द विंडो, द डॉक्टर टर्न टू हर मदर. आणि मग डॉक्टरांनी एका खिडकीतून तिच्याकडे लक्ष ठेवलं की अरे ही तर मस्त म्युझिक ऐकून डान्स करते. आणि ते पाहिल्याबरोबर डॉक्टर तिच्या आईला म्हणाले, जिलियन इट्स नॉट सिक, ही सेड, शी इज अ डान्सर. आणि मग डॉक्टर काय म्हणाले बघा की अहो तुमची मुलगी जिलियन, शी इज नॉट सिक, ती काय आजारी वगैरे नाही, तिला कसला आजार नाही, ती तर डान्सर आहे. ॲट द एज ऑफ 92, Jillian can look back on a long career in ballet dance and musical theatre, which saw her become one of the world's most successful choreographers, with hits like Andrew Lloyd Webber's Cats and Phantom of the Opera among her many achievements. मग विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टरांनी काय डायग्नोसिस केलं किंवा काय त्यांच्या लक्षात आलं की तुम्ही म्हणताय की ती एक प्रॉब्लेम स्टुडंट आहे, मात्र त्यांच्या लक्षात आलं की शी इज नॉट अ सिक, शी इज अ डान्सर. म्हणजे बघा तिच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही क्वालिटी असतेच. म्हणजे प्रत्येक व्यक्ती कसा हा युनिक असतो विद्यार्थी मित्रांनो, काहीतरी त्याच्यामध्ये हिडन टॅलेंट असतं. लर्निंगमध्ये डिफिकल्टी होती, परंतु तिच्यामध्ये जे हिडन टॅलेंट होतं हे डॉक्टरांच्या लक्षात आलं आणि म्हणून त्यांनी तिच्या आईवडिलांना सांगितलं की शी इज अ डान्सर, शी इज नॉट सिक. आणि त्याचा परिणाम काय झाला विद्यार्थी मित्रांनो, ॲट द एज ऑफ 92, म्हणजे तिचं करिअर जर बघितलं तर ती एक बॅलेट डान्सर म्युझिकल थिएटरमध्ये पाहायला मिळाली आणि ती सक्सेसफुल कोरिओग्राफरसुद्धा झाली. म्हणजे नृत्य दिग्दर्शिकासुद्धा ती झाली. बघा केवढं टॅलेंट तिच्यामध्ये होतं. आणि ज्या पद्धतीने त्या ठिकाणी असलेले फेमस अँड्र्यू लॉयड वेबर्स कॅट्स अँड फॅन्टम त्या ऑपेरा म्युझिकमधले, तर त्यांच्या लेवलनेच तिने सुद्धा चांगल्या प्रकारे अचिव्हमेंट्स केलेल्या आहेत. ॲज यू कॅन सी इन द इमेज विथ द ट्रॉफी, जिलियन लिन अँड शी इज डान्सिंग. म्हणजे लर्निंग डिफिकल्टी असली याचा अर्थ तो विद्यार्थी खूप मोठा म्हणजे प्रॉब्लेम चाइल्ड आहे असं नव्हे. कदाचित त्याच्यामध्ये या जिलियन लिनसारखे हिडन टॅलेंटसुद्धा असतात. ते फाइंड आउट करणे गरजेचं आहे आणि हे एज्युकेशन सिस्टममध्ये झालं पाहिजे असं सर केन रॉबिन्सन यांचं मत आहे. आणि म्हणून ते म्हणतात स्कूल्समध्ये जी विद्यार्थ्यांची क्रिएटिव्हिटी असते, इट इज ऑल्सो वन ऑफ द क्रिएटिव्हिटी, तर ती काय किल केली जाते. एट हर स्कूल हॅड ऑल बट रिटर्नर ऑफ. म्हणजे शाळेत एवढी मोठी ती डान्सर होती तरी टीचर्स लोकांकडनं तिला आयडेंटिफाय करता आलं नाही तिचा हिडन टॅलेंट. आणि म्हणून कदाचित ती लर्निंग डिफिकल्टी असल्यामुळे ती शिक्षकांची नावडती विद्यार्थिनी ठरली. मिस्टेकिंग हर एक्स्ट्राऑर्डिनरी टॅलेंट फॉर सम फॉर्म ऑफ बिहेवियरल प्रॉब्लेम ऑर कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट. म्हणजे आकलनाविषयी जी काही कमजोरी होती तिची, तर तो बिहेवियरल प्रॉब्लेम जो काय होता त्यामुळे कदाचित तिच्या एक्स्ट्राऑर्डिनरी त्या डान्सिंग टॅलेंटकडे शिक्षकांचं दुर्लक्ष झालं आणि त्यांना असं वाटायचं की शी इज अ प्रॉब्लेम चाइल्ड. तर अशा पद्धतीचा दुसरं उदाहरण आपण माइंड मॅपिंगसाठी अभ्यासलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. जिलियन लिन ह्या मेन टॉपिकवर जो पॅसेज आपण अभ्यासला, माइंड मॅपिंग या ठिकाणी जसं नोट मेकिंग आपण करतो त्या पद्धतीचं माइंड मॅपिंग. नोट मेकिंग ही एक मेन कन्सेप्ट आहे, तर तिची सब कन्सेप्ट म्हणजे काय तर माइंड मॅपिंग.
मग विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माइंड मॅपिंग करण्यासाठी याच्यावर आधारित जो काही प्रश्न विचारला जाणार आहे 3 मार्कांसाठी, तर तो क्वेश्चन नंबर 2मध्ये सी हा 3 मार्कांसाठी माइंड मॅपिंग करायला प्रश्न तुम्हाला विचारला जाईल बोर्ड एक्झाममध्ये. आणि मग माइंड मॅपिंग कसं करावं, तर अशी 2-3 उदाहरणं ऑलरेडी आपण पहिल्या व्हिडिओमध्ये सुद्धा अभ्यासलेलं आहे आणि या ठिकाणी सुद्धा अभ्यासत आहोत, की जी मेन आयडिया दिलेली आहे तिच्या सब आयडियाज लिहायच्या आणि सब आयडियामध्ये जे काही ट्विक्स म्हणजे अजून उपब्रांचेस असतील तर त्या जशा आपल्या मनामध्ये मेन कन्सेप्ट वाचल्यानंतर ज्या सब आयडियाज पॉपअप होतील तर त्या आपण त्या ठिकाणी लिहत जायच्या. आणि अशा पद्धतीने आपण हा ग्राफिकल स्केच कंप्लीट करायचा आहे माइंड मॅपिंगमध्ये. नाव सी जिलियन लिन. आता जिलियन लिन नावाची स्टुडंट प्रॉब्लेम चाइल्ड होती, लर्निंग डिफिकल्टी होती, हे सगळं आपल्याला माहीत झालं. तर मोठ्या पॅसेजचं माइंड मॅपिंग एक छोट्या ग्राफिकल फिगरमध्ये कसं केलेलं आहे, ॲज यू कॅन सी ऑन द स्क्रीन. यंग गर्ल 8 years ऑफ एज प्रॉब्लेम स्टुडंट. मग जिलियन लिन ही 8 वर्षाची असताना एक प्रॉब्लेम चाइल्ड होती, लर्निंग डिफिकल्टी होती तिला. इनअबिलिटी टू सिट स्टिल अँड कॉन्सन्ट्रेट. मग काय प्रॉब्लेम होता तिचा, की ती एका ठिकाणी स्थावर नव्हती, म्हणजे व्यवस्थित ती एका ठिकाणी शांत बसू शकत नव्हती. टीचिंग करताना शिक्षकांकडे ती लक्ष केंद्रित करू शकत नव्हती. मेडिकल एक्सप्लेनेशन. नंतर डॉक्टरांनी तिचं एक मेडिकल एक्सप्लेनेशन दिलं. डॉक्टर टर्न ऑन द रेडिओ. जिलियन अलोन बिगॅन टू डान्स. मग डॉक्टरांनी काय केलं तर रेडिओ लावून दिला एका रूममध्ये, तिला ते म्युझिक ऐकायला दिलं आणि डॉक्टरसुद्धा त्या रूममधून बाहेर आले आणि त्यांच्या लक्षात आलं की शी कॅन डान्स एक्सलंटली. मीन्स दो शी इज लॅकिंग बिहाइंड इन स्टडी बट शी हॅज द टॅलेंट ऑफ डान्सिंग. मग काय लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो डॉक्टरांच्या, की जरी ती अभ्यासामध्ये कमी असली तरीसुद्धा डान्स नृत्य करण्याची जे काही स्किल आहे, जे काही टॅलेंट आहे तर ते तिच्यामध्ये भरपूर आहे. नॉट सिक बट अ डान्सर. मग काय म्हणाले डॉक्टर तिच्या आईला, की ती आजारी नाही, ती एक डान्सर आहे. मग असं डॉक्टरांनी क्लिअर सांगितल्यानंतर तिने करिअर कशात केलं, मग डान्सिंगमध्ये. सो करिअर ॲट द म्युझिकल थिएटर इन बॅलेट डान्स. म्हणजे जो काही हावभावयुक्त असं नृत्य असतं विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यात ती करिअर तिने केलं. वर्ल्ड्स मोस्ट सक्सेसफुल कोरिओग्राफर. आणि जगातली सुप्रसिद्ध अशी ती नृत्य दिग्दर्शिकासुद्धा झाली. स्कूल इग्नोर्ड हर एक्स्ट्राऑर्डिनरी टॅलेंट. मात्र हे तिचं हिडन टॅलेंट ऑफ डान्सिंग वॉज इग्नोर्ड बाय द स्कूल. मग शाळेत तिच्या या टॅलेंटकडे लक्ष दिलं गेलं नाही, दुर्लक्षित झालं हे टॅलेंट. आणि म्हणून केन रॉबिन्सन दावा करतात की स्कूल्समध्ये क्रिएटिव्हिटी विद्यार्थ्यांची नष्ट होताना दिसून येते. सो इन दिस वे माय डिअर स्टुडंट्स, वी कॅन कंप्लीट or we can design the mind maps. I hope you have come to know everything about mind mapping. Yet if you have any doubt you may contact to me through our educational WhatsApp group. विद्यार्थी मित्रांनो, क्रिएट माइंड मॅप्स. आता तुम्हाला 3 मार्कांसाठी सेकंड क्वेश्चनच्या सी मध्ये माइंड मॅप हा तयार करावाच लागणार आहे 100% इन द बोर्ड क्वेश्चन पेपर ऑफ इंग्लिश. तर काय करायचं नेमकं, सेंट्रल आयडिया बघा. द मेन आयडिया सब्जेक्ट ऑर फोकस इज क्रिस्टलाइज इन अ सेंट्रल इमेज. म्हणजे जी काही इमेज दिली जाईल त्यात सेंटरला तुम्हाला मेन आयडिया दिली जाणार. इट एम्फसाइजेस द की थॉट. म्हणजे महत्त्वाचा विषय त्या ठिकाणी असेल. मग तुम्ही नेमकं काय करायचं, ज्या काही सब आयडियाज असतील तर त्या राहिलेल्या बलून्स किंवा वेगवेगळे जे काही फिगर्स असतील त्यामध्ये तुम्हाला सब आयडियाज लिहायच्या आहेत. सो केस स्टडी ऑर्गनायझिंग अ बर्थडे पार्टी. सपोज मेन सेंट्रल आयडिया तुम्हाला दिली गेलेली आहे की बर्थडे पार्टी. मग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बर्थडे पार्टी हा शब्द बरोबर लक्षात आला की सब आयडियाज आपल्या माइंडमध्ये पॉपअप होतील आणि त्या सब आयडियाज आपल्याला पूर्ण फिगरमध्ये व्यवस्थित लिहायच्या आहेत. सो मेन पॉईंट्स ऑर इश्यूज टू बी थॉट ऑफ. मग बर्थडे पार्टी मेन आयडिया आली तर कोणकोणते विषय आपल्या मनामध्ये पुन्हा निर्माण होतील, मग इन्व्हिटेशन, बरोबर.
मग बड्डे आहे माझा तरी इन्व्हाइट करावं लागेल ना फ्रेंड्सला. मेनू, मग बड्डे पार्टी मग मेनू काय आपल्याला द्यावा लागणार. व्हेन्यू, कोणत्या ठिकाणी बड्डे सेलिब्रेट करायचा. डेकोरेशन काय काय करायचं. रिटर्न गिफ्ट काय द्यायचं. तर या सगळ्या आयडिया, सब आयडियाज एका बड्डे पार्टी या मेन कन्सेप्टवरनं आपल्या मनामध्ये लगेच निर्माण होतात विद्यार्थी मित्रांनो. दॅट इज अ माइंड मॅपिंग. अँड अनदर एक्झाम्पल वी विल सी. We will learn about football. First try to understand the first one. बर्थडे पार्टी मेन आयडिया. मग बघा आता इन्व्हिटेशन कुणाकुणाला इन्व्हाइट करायचं. फ्रेंड्स, फॅमिली, नेबर्स. मेनू काय काय. केक, फूड अँड बिवरेजेस. व्हेन्यू कोणत्या ठिकाणी, एकतर होम, घरी आपण बड्डे सेलिब्रेट करू शकतो. मिनी हॉल, आउटडोअर्स, रेस्टॉरंट, एखाद्या रेस्टॉरंटला जाऊन साजरा करायचा का, की एखाद्या छोट्याशा हॉलमध्ये, की कुठे बाहेर जायचं. मग ॲक्टिव्हिटीज, गेम्स. बड्डे पार्टी करायची म्हणजे मग मित्रमैत्रिणींना बोलून वेगवेगळे गेम्स प्ले करायचे का, किंवा कराओके, मग सिंगिंग करायची का. म्युझिक अँड डान्स, मस्त म्युझिक लावायचं, डान्स करायचं, अशा वेगवेगळ्या कल्पना आपल्या मनामध्ये येतील. रिटर्न गिफ्ट्स काय द्यायचं. परफ्युम्स किंवा गिफ्ट वाउचर्स, तर ते रिटर्न गिफ्ट म्हणून द्यायचं का, अशा कल्पना आपल्या मनात येतील. डेकोरेशन काय करायचं, तर थीम पोस्टर्स और बलून्स, म्हणजे बड्डेचे जे काही थीम असणारे पोस्टर असतील ते लावायचे किंवा बलून्स लावायचे. म्हणजे बड्डे पार्टी या एका मेन आयडियाजवरनं असे सब आयडियाज आपल्या मनामध्ये लगेच येतील आणि त्या सब आयडियाज, त्या सब कॉन्सेप्ट्स आपल्याला त्या बलून्समध्ये किंवा एम्प्टी स्पेसेसमध्ये लिहायच्या आहेत. आणि ही ॲक्टिव्हिटी करणे म्हणजेच माइंड मॅपिंग. नाव सी इन द सेकंड इमेज माय माइंड मॅप. म्हणजे मी जो काही माइंड मॅप तयार करणार आहे तर तो कसा असणार आहे. सेंट्रल माय माइंड मॅप. आयडिया काय, बड्डे पार्टी, बरोबर. आता त्याला 4 सब आयडियाज त्या ठिकाणी दिलेल्या आहे बघा. फर्स्ट आयडिया, मग फर्स्ट आयडिया काय येणार माझ्या मनामध्ये, बड्डे पार्टी करायची, मग मेनू काहीतरी ठेवावा लागेल. सो फर्स्ट. सेकंड आयडिया, व्हेन्यू, कुठे बड्डे सेलिब्रेट करायचा, ठिकाण. थर्ड मेन आयडिया, थर्ड आयडिया, रिटर्न गिफ्ट काय द्यायचं, as you can write, or decoration you can write. फोर्थ आयडिया, इन्व्हिटेशन किंवा डेकोरेशन. म्हणजे अशा पद्धतीने आपण मेन कन्सेप्टवरनं सब कन्सेप्ट्स किंवा सब आयडियाज त्या ठिकाणी फिलअप करायचे आहेत आणि तो ग्राफिकल फिगर कंप्लीट करायचा आहे. ते सुद्धा कुठे, सेकंड क्वेश्चनच्या सीमध्ये माइंड मॅपिंग फॉर 3 मार्क्स. आता दुसरं उदाहरण आपण एक अभ्यासूया विद्यार्थी मित्रांनो. माइंड मॅप नेमका कसा तयार होतो. सब ब्रांचेस, टॉपिक्स ऑफ लेसन, इम्पॉर्टन्स आर रिप्रेझेंटेड ॲज ट्विक्स ऑफ दी रिलेवंट ब्रांच. म्हणजे जी मेन कन्सेप्ट आहे आपली फुटबॉल, त्याच्याशी रिलेटेड सब कन्सेप्ट्स किंवा सब आयडियाज काय. तर फुटबॉल म्हटलं की मग प्ले ग्राउंड, कुठल्या ग्राउंडवर आपण तो फुटबॉल खेळायचा. किंवा वेज ऑफ लर्निंग, फुटबॉल खेळायचं आहे तर ते शिकावं पण लागेल. मग प्ले ग्राउंडमध्ये काय काय ट्विक्स किंवा उप ब्रांचेस काय काय येतील. कॉलेज प्लेग्राऊंड, मग प्लेग्राऊंड मग कुठं आपल्या कॉलेजच्या ग्राउंडवर जायचं की नियर बाय पार्क, जवळच्या पार्कमध्ये असलेल्या ग्राउंडवर. कॅन ड्राईव्ह डाऊन, की मग कुठेतरी खाली जाऊन आपण एखाद्या ग्राउंडवर खेळायचं. ओके. वेज ऑफ लर्निंगमध्ये काय, मग फ्रेंड्स, मित्रांच्या मदतीने शिकायचं, की कोच, एखादा कोच येणार आणि तो आपल्याला शिकवणार. तर अशा पद्धतीने विविध ज्या काही सब आयडियाज आहेत त्या मेन आयडियाशी रिलेटेड आपल्याला लिहायच्या आहेत माइंड मॅपिंगमध्ये. अनदर एक्झाम्पल ऑफ माइंड मॅपिंग, सपोज यू हॅव मेन आयडिया वॉटर. मग वॉटर मेन आयडिया आली की त्याच्याशी रिलेटेड सगळे असे लगेच माइंडमध्ये पॉपअप झाल्या पाहिजे सब आयडियाज. युजेस ऑफ वॉटर, मग वॉटर म्हटलं की पाण्याचा वापर काय. ओशन, समुद्र, रिवर, नदी, लेक, तलाव. फ्रेश वॉटर, अतिशय ताजं असं पाणी. केमिकल कंपोजिशन, स्टेट्स ऑफ वॉटर, रेन वॉटर, पावसाचं पाणी. तर वॉटर शब्द मेन आयडिया घेतली की त्याच्याशी रिलेटेड बरेचसे शब्द आपल्याला या ठिकाणी सब ब्रांचेसमध्ये काय लिहावे लागतील. नाव मेन अँड इम्पॉर्टंट, दॅट इज पॉईंट्स टू रिमेंबर वाईल मेकिंग अ माइंड मॅप. मग माइंड मॅप तुम्हाला तयार करावाच लागणार आहे 100%. त्यासाठी कोणते पॉईंट महत्त्वाचे आहेत ते तुम्ही लक्षात ठेवायचे. नंबर 1, लेट द आयडियाज फर्स्ट कम आउट ॲट रँडम जस्ट ॲज दे कीप ऑन पॉपिंग अप इन अवर माइंड. म्हणजे मेन आयडिया वाचली की त्याच्याशी रिलेटेड ज्या सब आयडियाज पॉपअप होतील त्या आपण काय करायच्या, रँडमली एका ठिकाणी रफ लिहून ठेवायच्या.
अँड रेकग्नाइज देम लॅटर, नंतर त्यांना रेकग्नाइज करायचं. सेकंड, द मेन आयडिया इज क्रिस्टलाइज इन द सेंटर, द रेडिएट्स फ्रॉम देअर ॲज ब्रांचेस. मग सेंट्रलला जी मेन आयडिया असेल ती क्रिस्टलाइज होणार आणि त्याच्यानंतर ज्या काही सब ब्रांचेस असतील त्या आपल्याला फिलअप कराव्या लागतील. ईच ब्रांच कंटेन्स अ की आयडिया, प्रत्येक ब्रांचमध्ये काही ना काही एक महत्त्वाची आयडिया असेल दिलेली. डिराईव्ह आयडियाज ऑफ लेसर इम्पॉर्टन्स फॉर्म ट्विक्स. मग मेन आयडियानंतर ज्या काही तुम्ही सब आयडियाज फिलअप करणार त्या ठिकाणी ज्या ट्विक्स असतील तर तिथे लेसर इम्पॉर्टन्स आयडिया तुम्ही फिलअप करायची. अँड द लास्ट, द ब्रांचेस फॉर्म अ कनेक्टेड नॉडल स्ट्रक्चर. आणि मग जे ब्रांचेस असतील तर तिथे मेन आयडियाला वेगवेगळ्या ब्रांचेसने काय कनेक्ट करायचं आणि ते एक नॉडल स्ट्रक्चर तयार होईल. So in this way my dear students, you can complete mind mapping writing skill in question number 2 C for 3 marks. आता आपल्याला आपल्या बुकमध्ये ॲक्टिव्हिटी काय दिलेली आहे बघा. कंप्लीट अ सिमिलर टाईप ऑफ डिटेल ग्राफिकल फिगर इन युअर ओन स्टाईल शोविंग द थॉट्स आयडियाज कन्सेप्ट दॅट कीप ऑन जनरेटिंग इन युअर माइंड. आपल्या मनामध्ये ज्या काय आयडियाज येतील मेन कन्सेप्ट वाचल्यानंतर तर त्या आयडियाचा वापर करून आपण स्वतःचे जे काही त्या आयडियाशी रिलेटेड कन्सेप्ट असतील, विचार असतील, आयडियाज असतील तर त्या ग्राफिकल फिगरमध्ये दाखवायची आहे. अँड देन यू चूज अ पर्टिक्युलर स्टाईल, डिझाईन ऑर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन टू डिस्क्राईब द सेम आयडिया, फॅक्ट, सिच्युएशन्स. मग तुम्ही काय करायचं आहे, पर्टिक्युलर स्टाईल किंवा डिझाईन चूज करायची ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करण्यासाठी. ॲज फॉर एक्झाम्पल यू कॅन सी इन द इमेज लाईक दिस अँड डिस्क्राईब द सेम आयडिया. त्याच्यात तुमची ती मेन आयडियाशी रिलेटेड सब आयडियाज लिहायच्या. देन दिस टाईप ऑफ प्रेझेंटेशन कॅन बी कॉल माइंड मॅपिंग. मग अशा पद्धतीने तुम्ही जे प्रेझेंटेशन देणार आहात दॅट इज कॉल माइंड मॅपिंग. आशा करतो विद्यार्थी मित्रांनो निश्चितच तुम्हाला माइंड मॅपिंग कळालं असेल. यूज डिफरंट शेप्स. मग माइंड मॅपिंग करताना डिफरंट शेप्स तुम्ही यूज करू शकतात. कोणकोणते ॲरोजमध्ये लाईन्स किंवा काही कनेक्टर असतील किंवा बलून्स असतील. जसं आपण पहिलं एक्झाम्पल अभ्यासलेला आहे ऑलरेडी लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये, प्रिपरेशन फॉर दी HSC बोर्ड एक्झाम. बॉक्सेस यूज करता येतील किंवा तिथे क्वेश्चन पेपरमध्ये डायग्राम दिली जाईल. कर्व ॲरोज, कॅलॉट्स, स्क्रिबल्स, स्क्रोल्स, एक्सप्लोजन्स एट्सेट्रा टू डिस्क्राईब युअर पॉईंट ऑफ व्ह्यू. म्हणजे मेन आयडियाशी रिलेटेड सब ब्रांचेस किंवा ट्विक्स तुम्ही काय काय फिलअप करणार आहात त्यासाठी तुम्हाला ग्राफिकल फिगर जी आहे ती कंप्लीट करावी लागणार. हिअर आय एम गोइंग असाइन यू a task for mind mapping and that is given here, preparation for the English subject. मग विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी मी एक माइंड मॅपिंगचं उदाहरण देतो आहे जे प्रिपरेशन फॉर द इंग्लिश सब्जेक्टवर बेस्ड आहे. म्हणजे मेन आयडिया ती आणि त्याच्याशी रिलेटेड ज्या काही सब आयडियाज असतील, ट्विक्स असतील तर ती ग्राफिकल फिगर तुम्ही डिझाईन करायची आहे आणि ती पूर्णपणे फिलअप करून आपल्या एज्युकेशनल व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवायची आहे. मग कशा संदर्भात तर इंग्रजी विषय जो काही आपण नवीन सिलेबसनुसार अभ्यासत आहोत तर त्याची तयारी नेमकी कशी करायची. मग कंटेंट बघायचं किती सेक्शनमध्ये डिवाईड केलेलं आहे, कसं आहे. तर अशा पद्धतीच्या सब आयडियाज आणि त्याच्या पुन्हा सब आयडियाज म्हणजे ग्राफिकल फिगर तुम्हाला प्रेझेंटेशन म्हणून द्यायची आहे. आय होप यू विल डू इट प्रॉपरली. बेस्ट ऑफ लक फॉर दॅट अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. Keep English learning, writing skills, grammars and other things with me. Like my videos, share it to your friends and don't forget to subscribe my YouTube channel. Thank you.